मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो पहा, आपल्याला माहिती आहे आता लवकरच या ठिकाणी ठाणे जिल्हा बँकेचे पेपरसुद्धा होणार आहेत. त्यामुळे आपल्याला आता जास्त अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण ठाणे जिल्हा जे काही बँकेचं आहे बघा, त्याचा एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही नक्कीच तो ग्रुप जॉइन करा. त्या ठिकाणी मित्रांनो आपण ही जी काही PDF ही एकदम आपल्याला मोफतमध्ये मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आहे बघा, WhatsApp ग्रुप आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो ग्रुप जॉइन करून ठेवा. पैशांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बँका खालीलपैकी कोणती भूमिका बजावत असतात? काय प्रश्न आहे बघा. पैशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बँका खालीलपैकी कोणती भूमिका बजावत असतात? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर मध्यस्थ. बघा, पैशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बँका मध्यस्थ भूमिका बजावत असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. आता कोणती भारताची मध्यवर्ती बँक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो. तर RBI, त्यालाच आपण काय म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, RBI. मित्रांनो प्रश्नाची क्वालिटी बघा, मी कसं पण शिकवत नाही थातार मातार, एकदम जबरदस्त क्वालिटीचे प्रश्न आहेत बघा. क्वालिटी बघा, क्वांटिटी बघा, खूप चांगले प्रश्न आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा फक्त. प्रश्न क्रमांक 3 आहे, आयात निर्यातीच्या व्यापारास मदत करणे हे टिंबटिंब या बँकेचं प्रमुख उद्दिष्ट होय. तर बघा, विनिमय बँक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. कोणत्या बँकेचं आहे बघा, विनिमय बँक. खालीलपैकी कशाचा विनिमय बँकेच्या कार्यामध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक ब, व्यापारी बँकेची बँक म्हणून काम करणे हे याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. कशाचा विनिमय बँकेच्या कार्यामध्ये समावेश होत नाही? तर व्यापारी बँकेची बँक म्हणून काम करणे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रामुख्याने टिंबटिंब या बँका व्यापार व्यवसायासाठी खेळतं भांडवल पुरवतात. तर कोणत्या बँका आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ड, व्यापारी बँक. लक्षात ठेवायचे बघा, व्यापारी बँक हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. भारतामध्ये टिंबटिंब ही बँक हुंडा नवळीचा दर स्थिर राखण्याचं कार्य करते. कोणती बँक आहे मित्रांनो? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI. लक्षात ठेवायचं बघा, RBI. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पतपत्र. काय प्रश्न आहे बघा, पतपत्र म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट मिळवण्यासाठी आयात व्यापारी खालीलपैकी कोणत्या बँकेकडे संपर्क साधेल? तर मित्रांनो या ठिकाणी याचं जर उत्तर पाहिलं तर विनिमय बँक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय, विनिमय बँक. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंबटिंब या बँका शेतीस दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतात. तर कोणत्या बँका असतात त्या? तर ऑप्शन क्रमांक अ, भूविकास बँका. लक्षात ठेवायचं बघा, भूविकास बँका आपलं योग्य उत्तर आहे पहा. टिंबटिंब या प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाही. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पहा, या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा, चालू खाते. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? करंट अकाउंट. समजलं? टिंबटिंब प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाहीत, तर चालू खाते या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. तुम्ही जर बघा TDC बँकेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर मी आणलेली पहा. ठाणे जिल्हा बँक परीक्षेसाठी आपण या ठिकाणी महत्त्वाची क्वेश्चन बँक तयार केलेली बघा. सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी सर्व मिळणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाचे आणि महत्त्वाचे क्विक रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी हे नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो, PDF घ्यायचे आहेत. कारण की पहा या ठिकाणी वेळ फार कमी आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे पहा. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, लगेच या ठिकाणी आपले हॉल तिकीट येतील आणि लगेच आपल्या या ठिकाणी पेपर सुद्धा चालू होतील. आपल्याला कळणार सुद्धा नाही. खूप चांगला चान्स आहे बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी सगळ्या नोट्स बनवलेले आहेत पहा. अनेक पेपरला आपले प्रश्न सुद्धा येत आहेत. आत्ता झालेले जे काही बँकेचे पेपर असतील किंवा आत्ता झालेले जे काही नोंदणी मुद्रांक असेल, महानगरपालिका असेल, बऱ्याच पेपरला आपले प्रश्न येत आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचा नक्की फायदा होईल. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा फक्त ₹399 आपल्याला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत पहा. हा जो काही नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्हाला ₹399 फोनपेला टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे पहा. आणि मी लगेच तुम्हाला सगळे सिलेबसनुसार सगळे प्रश्न पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्याला मी या ठिकाणी क्विक रिव्हिजनसाठी या नोट्स किंवा PDF बनवले आहेत पहा. वन लाइनरमध्ये प्रश्न असणार, MCQ असणार, झालेले पेपर्स मिळणार. अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आपल्यासाठी मी कॉन्टेंट घेऊन आलेलो आहे.
त्यामुळे मित्रांनो एकदा का आपल्याला नोकरी लागली का टेन्शन जाणार आहे. कारण की आपल्याला इन्कम चालू होणार आहे पहा. परंतु जर आपण अभ्यासच केला नाही, आता एवढी फी भरली, हे केलंय, पेपरला जाऊन तिथं काहीतरी आलं तर पाहिजे ना. त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपण या नोट्स बनवल्यात पहा. हा जो काही नंबर दिसतोय, हा नंबरला तुम्ही ₹399 फोनपे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवून द्या. लगेचच्या लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा. खूप महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत क्विक रिव्हिजनसाठी पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसा आज ना उद्या आपण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि नंतर बघा झालेला पस्तावा याचा आपण या ठिकाणी गणितच करू शकत नाही. कारण की एकदा वेळ निघून गेली, फक्त आपल्या हातामध्ये काय राहणार आहे? पस्तावा राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. हा जो काही नंबर आहे, हा फोनपे, गुगल पे नंबर आहे किंवा हा जो काही क्यूआर आहे, हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही 399 पाठवू शकता आणि त्याच पेमेंटचा स्क्रीनशॉट लगेच WhatsAppला पाठवून द्या. लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स पाठवून देईल. बँकाच्या एकूण ठेवीमध्ये सर्वाधिक भाग टिंब-टिंब या खात्यात असतो. तर बघा या खात्यांचा असतो असा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक चालू खाते बघा. सर्वात जास्त भाग ह्या चालू खाते म्हणजे करंट अकाउंटमध्ये असतो पहा. टिंब-टिंब प्रकारच्या खात्यामध्ये ठराविक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. तर ऑप्शन क्रमांक संचित ठेव खाते. संचित ठेव खाते हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. ज्या खात्यामध्ये बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये कितीही वेळ पैसा ठेवता येतो, अगर काढता येतो, त्या खात्याला टिंब-टिंब असं म्हणतात. तर त्या खात्याला मित्रांनो काय म्हणतात? तो ऑप्शन क्रमांक बी चालू खाते किंवा त्याला करंट अकाउंट असं म्हणतात. नोकरदार आणि मध्यमवर्गीय यांच्यामध्ये बँकेचं टिंब-टिंब प्रकारचं खातं अधिक लोकप्रिय आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. बचत खाते. त्याला आपण मित्रांनो काय म्हणतो? सेव्हिंग अकाउंट. त्याला काय म्हणतो? सेव्हिंग अकाउंट. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 कोठे होणार आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्रीनगर या ठिकाणी होणार आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, रोहित कृष्ण हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनला आहे? तर 89वा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 89वा हा जो काही ग्रँड मास्टर आहे रोहित कृष्ण हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रेकॉर्ड ब्रेक भाषण झालं असून ते किती वेळ चाललं होतं? तर किती वेळ चाललं होतं मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 103 मिनिटं या ठिकाणी चाललं होतं पहा 103 मिनिटं. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये सूर्या काय प्रश्न आहे पहा. भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये सूर्या ड्रोननाथ बघा ड्रोननाथ ही जी काही स्पर्धा आहे 2025 ही आयोजित केली. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी 2025 आहे. तर कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. कुठं? हिमाचल प्रदेश या ठिकाणी. पहिली UPI संचलित बँक शाखा भारतामध्ये कोठे सुरू करण्यात आली? तर कोठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो बंगलोर. कुठं सुरू करण्यात आली? बंगलोर या ठिकाणी सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं टिपेश्वर? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मित्रांनो टिपेश्वर अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? यवतमाळमध्ये. महाराष्ट्रामधील कोणत्या भागामध्ये बेसाल्ट खडकाची जाडी सर्वाधिक आहे? तर पश्चिम. लक्षात ठेवा मित्रांनो, पश्चिम भागामध्ये जो काय बेसाल्ट खडक आहे याची जाडी पहा सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर करबुडे. ऑप्शन क्रमांक 3 करबुडे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला गंगा असं म्हणतात? तर भागीरथी आणि अलकनंदा ह्या जो 2 नद्या आहेत बघा याला गंगा असे म्हणतात. पंजाब व हरियाणाची सामायिक राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो चंदीगड मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंदीगड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, देशातील खनिजांचे हूर म्हणून खालीलपैकी कोणत्या पठाराला ओळखले जाते? तर छोटा नागपूर पठार. ऑप्शन क्रमांक 1 छोटा नागपूर पठार हे काय आपलं योग्य उत्तर आहे पहा. अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? अरवली पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 गुरु शिखर. लक्षात ठेवायचं आपल्याला गुरु शिखर हे मित्रांनो अरवली पर्वतामधील सर्वोच्च शिखर आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, तत्वज्ञानी राणी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? काय प्रश्न आहे पहा. तत्वज्ञानी राणी. तर ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यादेवी होळकर. ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यादेवी होळकर आपले योग्य उत्तर आहे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर मित्रांनो कोण होते? बहिर्जी नाईक. ऑप्शन क्रमांक 4 बहिर्जी नाईक हे होते पहा. चितगाव या ठिकाणामधील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते?
तर सूर्यसेन ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो लक्षात ठेवा. चितगाव या ठिकाणी जो काही कट झाला, या चितगावमधील क्रांतिकारी गटाचे जे काही प्रमुख होते ते सूर्यसेन होते पहा. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने केव्हा मंजूर केला? तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लिमेंटने 18 जुलै 1947 लक्षात ठेवायचं पहा. 18 जुलै 1947 या ठिकाणी मंजूर केला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, सन 1918 साली शेतकऱ्यांनी कोणाच्या पुढाकाराखाली किसान सभा या संघटनेची स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, बाबा रामचंद्र. कोण आहे पहा? बाबा रामचंद्र. 1904 मध्ये येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोणाची नियुक्ती झाली होती, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक ऑप्शन राहिलेला आहे आपला, तर रमाबाई रानडे याचं योग्य उत्तर आहे पहा. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये तसेच वर्षाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये टिंब भाषण करतात. तर कोण अभिभाषण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल याचं योग्य उत्तर होईल पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण टिंबमध्ये झाली. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे काही राष्ट्रीयकरण आहे मित्रांनो, ते ऑप्शन क्रमांक 4 1949 या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सेबीची स्थापना टिंबमध्ये करण्यात आली. तर सेबीची स्थापना 1988 ऑप्शन क्रमांक 3 1988 मध्ये सेबीची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, हायड्रोजन काय प्रश्न आहे पहा. हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्याचे अणू टिंब ह्या प्रमाणामध्ये संयोग पाहून पाणी बनतं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 2:1. लक्षात ठेवा 2:1 हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पेशी हा सजीवातील काय प्रश्न आहे पहा. पेशी हा सजीवनातील सुस्पष्ट घटक असल्यामुळे प्रत्येक पेशी ही पातळ आवरणाने वेढलेली असते. त्या आवरणाला काय म्हणतात? तर त्या आवरणाला मित्रांनो काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 प्रद्रव्य पटल असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे प्रद्रव्य पटल. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणता दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 7 एप्रिल. कोणता? 7 एप्रिल. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र हे पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वाघ या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. वाघ या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. तर मित्रांनो काय या ठिकाणी वाघीण हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा वाघीण. पुढचा प्रश्न मित्रांनो, सलानाते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर बघा द्वितीय चतुर्थी ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय चतुर्थी याचं योग्य उत्तर आहे पहा. खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? तो ऑप्शन क्रमांक 1 खेळा. लक्षात ठेवा खेळा. वाक्यामध्ये नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे? तर मित्रांनो नामाऐवजी येणाऱ्याला काय म्हणतात? सर्वनाम असं म्हणतात. लक्षात ठेवायचं सर्वनाम. पुढचा प्रश्न मित्रांनो, नाचणारा वाक काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. नाचणारा वाकलेला जळता हे शब्द वाक्यामध्ये विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचं विशेषण होतं? तर मित्रांनो ते काय होतं पहा धातुसाधित विशेषण होतं. लक्षात ठेवायचं पहा ऑप्शन क्रमांक 2 धातुसाधित. दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा पहा. आईने मुलीला लाडू दिला. यामध्ये क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो हे काय पहा द्विकर्म क्रियापद आहे. लक्षात ठेवायचे पहा द्विकर्म क्रियापद. पुढचा प्रश्न मित्रांनो, वेदश्री काय प्रश्न मित्रांनो या ठिकाणी वेदश्री चित्र काढीत आहे. यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा अपूर्ण वर्तमान काळ आहे. लक्षात ठेवा वेदश्री चित्रे काढीत आहे. यामध्ये अपूर्ण वर्तमान काळ आहे. प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण पर्याय उत्तरातील कोणता आहे? तर आपोआप काय मित्रांनो आपोआप. पुढचा प्रश्न मित्रांनो, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या संयुक्त वाक्यामध्ये कोणतं अव्यय आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती पहा समुच्चय बोधक आहे पहा. लक्षात ठेवा विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. समुच्चय म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अधिक भर पडणे याला काय म्हणतात? समुच्चय बोधक म्हणतात पहा. तिने भिकाऱ्याला भाकर दिली शिवाय सदरा पण दिला. हे झालं बघा या ठिकाणी समुच्चय. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणतं? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 3 शाब्बास आणि वाह वाह. लक्षात ठेवा शाब्बास आणि वाह वाह हे या ठिकाणी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय पहा. नेक्स्ट पहा आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे
वाढविले या वाक्याच्या क्रियापदात कोणता प्रयोग आहे? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी पहा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे किंवा वाढविले या वाक्यात क्रियापदावरून आपल्याला प्रयोग ओळखायला लावला. तर मित्रांनो या ठिकाणी भावे प्रयोग आहे. कोणता? भावे प्रयोग. नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत? तर मित्रांनो हे कोणत्या समासाची आहेत? तर नत्र तत्पुरुष समासाचे या ठिकाणी आपले योग्य उत्तर होईल पहा. नत्र तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील पर्यायी उत्तरामधील अनुकरणवाचक अभ्यस्त शब्द कोणता आहे? तर मित्रांनो किरकिर हा शब्द या ठिकाणी जर पाहिला तर हा अनुकरणवाचक अभ्यस्त शब्द आहे पहा. कोणता? किरकिर. पुढीलपैकी कोणता शब्द अरबी प्रत्यय साधित शब्द नाही? तर बघा माती, ऑप्शन क्रमांक 3 माती हा शब्द नाही पहा. नेक्स्ट पहा, खालील पर्यायामधील उत्तरातील विधानपूर्वक शब्द नसलेलं वाक्य कोणतं? तर कोणतं आहे मित्रांनो? राजनच्या घराचे दार उघडले हेच योग्य उत्तर आहे पहा. तू जेथे गेला होतास तेथेच तो सुद्धा गेला आहे या वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे? वाक्याचा प्रकार ओळखायला लावलाय. तर मित्रांनो हे कोणतं आहे पहा? मिश्र वाक्य. लक्षात ठेवायचंय मिश्र वाक्य. समजलं? बाजीरावचा नातू असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 3 मिजाजखोर माणूस. लक्षात ठेवा मिजाजखोर माणूस. मनात मांडे आणि पदरात धोंडे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायला लावलाय. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा मनात मांडे आणि मनात धोंडे म्हणजेच काय? तर बघा केवळ मनोराज्यामध्ये मग्न असणे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचे. कमळ. तर काय पहा वायस याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचंय वायस. पुढचा प्रश्न मित्रांनो, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? अनावृष्टी असं म्हणतात. लक्षात ठेवायचंय अनावृष्टी. नेक्स्ट आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी नाणी तयार केली जातात ती जागा कोणती? आपल्याला पर्याय निवडायचा आहे. मित्रांनो आता याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच नोट्स घेऊन लगेच अभ्यासाला लागा. कारण की मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर लगेच आपले पेपर सुद्धा होतील, हॉल तिकीट सुद्धा येतील, परंतु आपल्याला समजणार सुद्धा नाही. त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. फक्त 399 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रश्न मिळणार आहेत. पास झालेल्या प्रश्नपत्रिका असतील किंवा इतर सगळं काही तुम्हाला मित्रांनो यामध्ये मी उपलब्ध केलं आहे. सिलेबसनुसार तुम्हाला सगळं मिळणार आहेत पहा. त्यामुळं लवकरात लवकर बघा फोनपेमध्ये जा, 399 रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. कारण की वेळ फार कमी आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होण्यासाठी क्विक रिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे पहा. त्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी ह्या जे काही नोट्स आहेत पहा ह्या बनवलेत पहा. लवकरात लवकर जा मित्रांनो आणि लगेच पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जो काही नंबर दिसतोय 82 75 55 बघा 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला या ठिकाणी 399 रुपये या ठिकाणी फोनपे करायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. यामध्ये तुम्हाला सहकार असेल, बँकिंग असेल, संगणक असेल सगळे प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. कारण की ही वेळ पुन्हा नाही पहा. एकदा वेळ निघून गेली, एकदा चान्स निघून गेला तर आपल्या हातामध्ये फक्त निराशा राहील. त्यामुळे लवकरात लवकर नोट्स घ्या, योग्य दिशेने अभ्यास करा आणि लगेच या ठिकाणी फोनपेमध्ये जा आणि 399 रुपये पेमेंट करा. मी तुम्हाला लगेच त्वरित त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा. मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या नोट्स पाठवून देईन आणि लगेच अभ्यास करा मित्रांनो. कारण की वेळ कमी आहे. नंतरून बघा या ठिकाणी आपल्याला वेळ पुरणार नाही. आता जर तुम्ही नोट्स घेतल्यात तुमचे 1-2 वेळेस वाचून होतील, परंतु पेपर आल्यानंतर घेतल्यावर आपल्या या ठिकाणी जर पाहिलं तर भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. जास्त काही सांगत नाही. लवकर फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा.